गुड मॉर्निंग. तर आज आपण रेस्पिरेटरी सिस्टीम शिकणार आहे. हा टॉपिक एनाटॉमीमध्ये खूप महत्त्वाचा आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये मोस्टली त्याची डेफिनेशन बघूया आपण. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द बॉडी अँड एन्व्हायरमेंट, इट इज कॉल्ड रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशनमध्ये फक्त आपण ऑक्सिजनचा इनहेल अँड आउटपुट करत नाही, त्यामध्ये सगळे गॅसेस घेतो आपण. कुठले कुठले गॅसेस असतील तर जेव्हा आपण इन्स्पिरेशन करतो, म्हणजे थोडक्यात इन्स्पिरेशन आणि एक्सपायरेशन, इन्स्पिरेशन आणि एक्सपायरेशन ह्या प्रोसेसला म्हणायचं रेस्पिरेशन. तर इन्स्पिरेशन करताना आपण हवा आतमध्ये घेतो शरीरामध्ये. तर शरीरामध्ये घेताना कुठले कुठले ऑक्सिजन गॅसेस घेतील तर फर्स्ट O2 घेईल, नायट्रोजन घेईल, कार्बन डायऑक्साईड घेईल आणि अदर गॅसेस. तर ह्यांचं पर्सेंटेज काय असेल तर O2चं पर्सेंट असेल 21%, त्यानंतर नायट्रोजन असेल 78%, CO2 घेताना आपण किती घेतो तर 0.04%, आणि अदर गॅसेस असतील जे रिमेनिंग पर्सेंट आहे त्यातला अदर गॅसेस असतील. तर सोडताना आपण कुठला वायू सोडतो तर ऑक्सिजन सोडेल 17%, नायट्रोजन सोडेल 78%. नायट्रोजन आपल्या बॉडीमध्ये लागत नाही, त्यामुळे नायट्रोजन कसं सोडेल आहे तसा बाहेर जाईल. त्यानंतर CO2 कार्बन डायऑक्साईड तो किती जाईल बाहेर बॉडीच्या तर 0.04%. घेताना किती घेतला होता 0.04%, सोडताना किती सोडतो आपण 0.4%, सोडताना किती सोडेल 0.4%. त्यानंतर अदर गॅसेस आहे तसे बाहेर जातील, आपल्या बॉडीमध्ये गरजेचं नाही. त्यानंतर नायट्रोजन किती जाईल 17%, O2 जाईल 17% बाहेर जाईल आणि 21% आपण घेतो. म्हणजे यूज किती करतो 4% यूज करतो. तो कशासाठी यूज करेल तर आपली सेल यूज करेल. सेल मधला कुठला पार्ट तर मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय करेल O2 घेईल, त्यानंतर न्यूट्रिएंट घेईल म्हणजे थोडक्यात त्यातला ग्लुकोज घेईल. O2 ग्लुकोज म्हणजे थोडक्यात ग्लुकोज आणि O2 ह्याचं एरोबिक रिस्पिरेशन करेल आणि त्यापासून काय बनवेल ATP, H2O आणि कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड कोण बनवतं एक्स्ट्राचा आपल्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया सेल एनर्जी तयार करताना. तर तो कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये वाढेल, इथं 0.4% होईल. तर समजलं. तर ह्यामध्ये मेनली रिस्पिरेशन मध्ये कुठले कुठले ऑर्गन येते तर आपण दोन पार्ट पाडतो. एक असेल अप्पर रिस्पिरेटरी सिस्टीम आणि असेल लोअर रिस्पिरेटरी सिस्टीम. अप्पर मध्ये काय येईल महत्वाचं तर नोज, त्यानंतर नॅझल कॅव्हिटी, त्यानंतर फॅरिंक्स, लॅरिंक्स, त्यानंतर ट्राकिया. इथपर्यंतचा भाग हा अप्पर रिस्पिरेटरी मध्ये आहे आणि ट्राकिया टू लंग्स अल्व्हेओलाई हे इथे लोअर रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. लोअर मध्ये काय येईल ट्राकिया येईल, त्यानंतर ब्रोंकाय, त्यानंतर ब्रॉन्क्युल्स, हे असतील पुढे ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्क्युल्स डिवाइड होताना दोन लंग असतील आपल्याला, एक असेल राईट लंग, एक असेल लेफ्ट लंग. लेफ्ट लंग मध्ये हा पार्ट दिसतोय त्याला म्हणायचं कार्डियक नॉच. हा कार्डियक नॉच का पडला तर इथं काय असणार आहे आपलं हार्टच्या शेपसाठी. हार्ट कुठं पर्यंत असतो तर 2/3 ऑफ लेफ्ट साइड ऑफ द स्टेरनम, म्हणजे 2/3 कुठं असेल लेफ्ट साइड ऑफ स्टेरनम, हा स्टेरनम कोण असेल तर, आणि 1/3 ऑफ द राईट साइड ऑफ स्टेरनम. कळतंय. त्यासाठी हार्ट कुठं झुकलेला आहे टुवर्ड्स द लेफ्ट साइड, त्यामुळे इथं काय पडलंय कार्डियक नॉच लंग्सला, ह्याला म्हणायचं कार्डियक नॉच. ह्याच्यामध्ये किती भाग पडतील एक असेल हा ट्रान्सव्हर्स कर्वेचर, ट्रान्सव्हर्स फीचर किंवा ऑब्लिक फीचर. हे असेल ऑब्लिक फीचर. ऑब्लिक फीचर, ऑब्लिक फीचरनं जो लेफ्ट लंग आहे तो किती भागामध्ये डिवाइड केला दोन भागामध्ये, एक अप्पर लोब एक लोअर लोब किंवा अपेक्स आणि बेस. ह्याच्यामध्ये पडतील दोन, एक असेल ट्रान्सव्हर्स फीचर आणि एक असेल ऑब्लिक फीचर. तर ह्यामध्ये किती पडतील तीन भाग, एक अप्पर लोब,
मिडल लोब आणि एक असेल लोअर लोब. ओके. तर अपर रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय काय आलं? नोज, नेझल कॅव्हिटी, फायरिंग्स, लॅरिंग्स हे सगळे. लोअर मध्ये ट्राकिया, ब्रोंकाय, ब्रोंक्युल्स, त्यानंतर लंग्स आणि अल्व्हिओलाई हे आहे. तर आपण बघूया आता ट्राकिया ब्रोंकियल ट्री. ट्राकिओब्रोंकियल ट्री म्हणजे काय की ट्राकियापासून जेव्हा ट्राकिया दोन भागामध्ये डिवाइड होतो, हा असेल ट्राकिया. हा किती भागामध्ये डिवाइड झाला? दोन. कुठल्या पॉइंटनं? करिना ह्या पॉइंटने डिवाइड झाला. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा डिवायडेशन करतो, हे असेल ब्रोंकाय, हे असेल प्रायमरी ब्रोंकाय. आता प्रायमरी ब्रोंकाय किती भागामध्ये भाग होईल? दोन भागामध्ये. सेकंडरी ब्रोंकाय, त्यानंतर टर्शियरी ब्रोंकाय. आता टर्शियरी ब्रोंकाय जेव्हा डिवाइड होईल, टर्शियरी ब्रोंकाय कशामध्ये डिवाइड होतील? तर लार्जर ब्रोंक्युल्स. कशामध्ये? लार्जर ब्रोंक्युल्स. आता हे लार्जर ब्रोंक्युल्स कशामध्ये डिवाइड होतील? स्मॉलर ब्रोंक्युल्स. आणि हे स्मॉलर ब्रोंक्युल्स कशामध्ये डिवाइड होतील? टर्मिनल ब्रोंक्युल्स. आता हे टर्मिनल ब्रोंक्युल्स असतील ते कशामध्ये डिवाइड होतील? तर रेस्पिरेटरी ब्रोंक्युल्स. कशामध्ये? रेस्पिरेटरी ब्रोंक्युल्स. हे तुम्ही काढतो. रेस्पिरेटरी ब्रोंक्युल्स. आणि जेव्हा रेस्पिरेटरी ब्रोंक्युल्स डिवाइड होतील तेव्हा कशाचं फॉर्मेशन होईल? अल्व्हिओलाई. तर अल्व्हिओलाईमध्ये स्ट्रक्चर असेल 3 सेलचं. एक असेल निमोटॅक्स सेल्स, फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट सेल काय करेल? रिस्पिरेशनसाठी इम्पॉर्टंट असेल. आणि सेकंड सेल काय करेल? तर सरफेक्टंट. फर्स्ट सेल काय करेल? रिस्पिरेशन. सेकंड सेल काय करेल? फॉर्मेशन ऑफ सरफेक्टंट. सरफेक्टंट दोन प्रकारचे असणार आहेत. एक असेल स्पिंगोवायलिन, एक असेल लॅसिथिन. स्पिंगोवायलिन आणि लॅसिथिन यांचा रेशो काय असेल? 1:2:1 असेल. कसं असेल? 2:1. हे सरफेक्टंट असेल. कशासाठी सरफेक्टंट महत्त्वाचे असतील? इलास्टिसिटी ऑफ ब्रोंक्युल्स. आणि त्यानंतर तिसरी सेल असेल फॅगोसाइटोसिस. किती सेल सांगितलं आपण ब्रोंक्युल मध्ये? 3. फर्स्ट, सेकंड, थर्ड. कशासाठी? फर्स्ट कशासाठी? रिस्पिरेशनसाठी. सेकंड कशासाठी इम्पॉर्टंट आहे? सरफेक्टंटसाठी. आणि तिसरी फॅगोसाइटोसिस. हे बघितलं. त्यानंतर आपण बघूया रेस्पिरेशन दोन प्रकारचे पडणार. एक असेल एक्सटर्नल रेस्पिरेशन, एक असेल इंटरनल रेस्पिरेशन. आता एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये जेव्हा गॅसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन अल्व्हिओलाई कशामध्ये होईल? अल्व्हिओलाई आणि ब्लड मध्ये. अल्व्हिओलाई आणि ब्लड त्याला एक्सटर्नल रेस्पिरेशन. अल्व्हिओलाई and blood vessel is called external respiration. आणि internal respiration कशामध्ये होईल? टिश्यू and blood vessel. कशामध्ये होईल? तर टिश्यू आणि ब्लड वेसल. हे असणार आहे ब्लड वेसल and टिश्यू. ओके. आता रिस्पिरेशन मध्ये किती भाग पडले आपण? 2. एक असेल एक्सटर्नल, एक असेल इंटरनल रिस्पिरेशन. एक्सटर्नल रिस्पिरेशन कशामध्ये होईल? ओके. आता आपण रिस्पिरेशन मध्ये काय बघितलं? पहिल्यांदा बघितलं त्याचे ऑर्गन्स. डेफिनेशन मध्ये काय बघितलं? एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द बॉडी अँड एन्व्हायरमेंट. काय काय घेतो आपण घेताना? O2 घेईल, नायट्रोजन घेईल, कार्बन डायऑक्साइड घेईल. सगळ्यात जास्त काय घेतो? नायट्रोजन. पण नायट्रोजन आपल्या बॉडीमध्ये लागत नाही, त्यामुळे हा बाहेर जाईल. उपयोग कुठला आहे? कुठला गॅस महत्वाचा आहे? तर ऑक्सिजन किती येईल? 21%. आणि सोडताना किती सोडेल? 17%. यूज कुठं होतो? सेल मध्ये. कशासाठी? एटीपी फॉर्मेशनसाठी. ओके. त्यानंतर बघितलं आपण
रिस्पिरेटरी क्लासिफिकेशन, अप्पर रिस्पिरेटरी सिस्टीम आणि लोअर रिस्पिरेटरी सिस्टीम. अप्पर मध्ये काय येईल? नोज, फॅरिंक्स, नॅझल कॅव्हिटी, त्यानंतर लॅरिंक्स. लोअर मध्ये काय येईल? ट्रॅकिया, ब्रोंकाय, ब्रॉन्क्युल्स, अल्व्होलाई आणि लंग्स हे येतील. त्यानंतर आपण बघितलं ट्रॅकिओब्रोंकियल ट्री. ट्रॅकिओब्रोंकियल ट्री मध्ये काय येईल? प्रायमरी ब्रोंकाय, सेकंडरी ब्रोंकाय, टर्शरी ब्रोंकाय, त्यानंतर लार्जर ब्रोंक्युल्स, स्मॉलर ब्रोंक्युल्स, टर्मिनल ब्रोंक्युल्स, रिस्पिरेटरी ब्रोंक्युल्स आणि अल्व्होलाई. आता गॅस इजेक्शनसाठी कुठले महत्त्वाचे आहेत? रिस्पिरेटरी ब्रोंक्युल्स आणि अल्व्होलाई हे. आणि कंडक्शन ऑफ गॅसेस म्हणजे थोडक्यात की पासेस करण्यासाठी गॅसेसचे कोण महत्त्वाचे आहेत? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, लार्जर, स्मॉलर आणि टर्मिनल ब्रोंक्युल्स हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघितलं आपण रिस्पिरेशन, त्यामध्ये दोन, एक एक्सटर्नल एक इंटरनल. एक्सटर्नल कशामध्ये होईल? अल्व्होलाई आणि ब्लड वेसलमध्ये. इंटरनल कशामध्ये होईल? टिश्यू आणि ब्लड वेसल ह्यांच्यामध्ये होईल. ओके, थँक्यू.